आपल्या या देशामध्ये जेव्हा क्रांती झाली तेव्हा इन्कलाब जिंदाबादचा नारा देणारे हसरत मुआनी हे मुसलमान समाजाचे होते. जय हिंदचा नारा देणारे आबेद हसन सपानी हे मुसलमान समाजाचे होते. 1942 ला भारत छोडो आंदोलन झालं तेव्हा सायमन गो बॅक म्हणजे भारत छोडोचा नारा देणारे युसुफ मेहर अली हे मुसलमान समाजाचे होते. तुम्ही ज्या देशामध्ये राहता त्या देशाचा तिरंगा सुरैया तय्यबजी नावाच्या मुस्लिम महिलेने तयार केला आहे. या देशासाठी सगळ्यात पहिले शहीद होणारा पत्रकार मौलाना मीर बाकर हा मुस्लिम समाजाचा आहे. या देशासाठी सगळ्यात पहिले शहीद होणारा शासक म्हैसूरचे सुलतान हैदर अली हे मुस्लिम समाजाचे आहे. या देशासाठी सगळ्यात तरुण वयात शहीद होणारा क्रांतिकारक अशफाक उल्ला खान हे मुस्लिम समाजाचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला तर जागा देणारे व्यक्ती हे मुस्लिम समाजाचे होते. जेव्हा महात्मा फुलेंनी इथल्या महिलांसाठी पहिली शाळा काढली आणि ह्या भामट्यांनी महात्मा फुलेंच्या घरावर मारेकरी पाठवले तेव्हा महात्मा फुलेंच्या वडिलांनी सांगितलं की तुला घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. तेव्हा महात्मा फुलेंच्या वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं. तेव्हा महात्मा फुलेंना राहण्यासाठी जागा देणारे उस्मान शेख हे मुसलमान समाजाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु याकूत बाबा हे मुसलमान समाजाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी आणि त्यांचे काका शरीफजी यांचं नाव हे शहा शरीफ नावाच्या दर्ग्यावरून ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, राक्षसों की बस्ती में प्यार बेसहारा है.